सटाणा शहरात संतापाचा उद्रेक, रखडलेल्या महामार्गासाठी आता थेट आरपारची लढाई. प्रशासनाला 30 डिसेंबरचा अल्टिमेट, प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आता सटाणावासी आक्रमक झाले आहेत. धुळीचे लोट, जीवघेणे खड्डे आणि रोजची वाहतूक कोंडी या नरक यातनातून सुटका कधी होणार, असा सवाल विचारत आता आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. 30 डिसेंबरपर्यंत काम सुरू झाले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसापासून कासव गतीने सुरू आहे, तर काही ठिकाणी पूर्णतः ठप्प आहे. यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका व्यापारी, शालेय विद्यार्थी आणि रुग्णांना बसत आहे. तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकून पडत आहेत, तर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत साई सावली फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रशांत कोठावदे, भाजपचे बिंदुशेठ शर्मा आणि JD पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बागलांच्या प्रांत अधिकाऱ्यांना धडक निवेदन दिले आहे. या निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर 30 डिसेंबर 2025 पर्यंत महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही तर सटाणा जनतेच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात येईल. निवेदन देतेवेळी पंकज सोनवणे, प्रफुल्ल कुंवर, नानासाहेब देवरे, राकेश सेंदाने, यशवंत सोनवणे, भगवान पवार, चेतन सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या संभाव्य आंदोलनास सर्वस्वी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, असे यावेळी ठणकावून सांगण्यात आले. आता प्रश्न असा आहे की प्रशासनाला जाग येणार का? 30 डिसेंबर पूर्वी कामाला गती मिळणार की सटाणाकरांना उपोषणाला बसावे लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी देवेंद्र पवारसह शैलेंद्र मालपुरे, सटाणा.